कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, काय झालं? मला एक गोष्ट सांग, तू शिवाचा काय एवढा रागराग करतेस? आधी स्वतः रागराग करून मोकळा झालास आणि आता मला विचारतोयस मी राग का करते? अशी काय काळी जादू केली रे तिने तुझ्यावर 2 दिवसात? डायरेक्ट तिची बाजू घ्यायला लागलास। तिच्यासाठी तू आईला दुखावतोयस? एक मिनिट। आईला दिलेलं वचन तू विसरलास। आईलाच काय, मला दिलेलं वचन सुद्धा विसरलास तू। रक्षाबंधनला आठवतंय ना, वचन दिलं होतंस तू मला। असं काही नाहीये। असंच आहे। अरे किती लाड चालले तिचे। ती तुला फसवून तुझ्याशी लग्न करून या घरात आली आहे, विसरलेला दिसतोयस तू परत? ताई, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्लीज। तू तिचा रागराग का करते? कारण ती तुझी आणि पर्यायाने या घराची वाट लावती। मी माझ्या आईला कधीच इतक्या दुःखात बघितलं नव्हतं, पण ही मुलगी घरात आल्यापासून माझ्या आईला त्रास होतोय आणि मला ते बघवत नाहीये, कळलं? आईचा शब्द या घरात कोणी पाळला नाही असं कधीच झालं नव्हतं, पण तुझी सोकॉल्ड बायको तिच्या शब्दाला मान सुद्धा देत नाही। मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर? आता तूच ठरव, मला दिलेलं वचन पाळून हे सगळं व्यवस्थित करायचंय का आपल्या आईला असंच दुखवत राहायचंय? मी आशू ठरव। काय संबंध? ताई, कीर्ती, सुहास कुठे? सुहास बाहेरून जेवून आलाय, तर त्याचं पोट भरलंय। याला काय अर्थ आहे? आपण सगळे एकत्र। पोट भरलंय त्याचं। हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। शिवा, आज तू दिवसभर काम करून दमली अशी, तू बस, मी वाढते। नाही ठीक आहे, झालंच आहे आता। चला चला, वाढते मी पण। आई थांबा ना। ताई, जरा इकडे बस। तू तुझ्या जागेवर बस, मी नाही एक उठणार। बस ग, काहीतरी असेल ना, तू बस। दोन मिनिटं ये बघ, बस ये बस। मुलासारखं नका करू। चिडचिड काय करतेस नेहमी? एवढी चिडचिड केल्याने वय वाढतं लगेच। गप्पा बस। मी काय म्हणतो, मी आज तुझ्या ताटातून जेवतो। कशाला? काय? प्लीज। आशू, अगदी 5वी 6वीत असेपर्यंत तू सीताईच्या ताटातच जेवायचा, आठवतंय ना? हो, म्हणूनच म्हणतोय ना आई, मी तुझ्या ताटातून जेवणार, प्लीज। काही आठवत नाहीये। बायकोची बाजू घेतलीये, आई दुखावलीये ना, म्हणून सगळी नाटकं चालू आहेत, बाकी काही नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।